अजितदादांच्या निधनानंतर राज्याचं आणि पुण्याचं नुकसान झालं असं मुरलीधर मोहोळ यांनी ही भावना व्यक्त केली आहे। ब्लॅक बॉक्स ताब्यात आहे, त्यातील डेटा समोर येईलच। मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीही लावली आहे असंही मोहोळ म्हणाले। तर रोहित पवारांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे असंही मत मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेलं आहे। चौकशी चालू आहे। एआयबीच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय। त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। आता रोहित पवार आणि यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे। शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील। सांगलीच्या वाढवा तालुक्यात भानामतीचा प्रकार समोर आलाय। अधिकची मदत मिळवण्यासाठी काहींकडून भानामती करण्यात आली असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावलाय। अपुरे पडतात म्हणून अधिकची मदत मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे। अपुरे पडतात म्हणून अधिकची मदत मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे। पंढरपुरातील माळशिरसमध्ये मतदानावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांनी पोलिसांना खडेबोल सुनावलेले आहेत। पोलिसांना तत्काळ भाजप पदाधिकाऱ्यांना 100 मीटरच्या बाहेर काढा अशा सूचना धैर्यशील मोहिते पाटलांनी दिल्या। या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अकलूज नगरपालिका हद्दीतली लोक ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही, कायदा कसा धाब्यावर बसवावा, कायद्याचे सत्तेचा गैरवापर कसा करावा, एक दहशत निर्माण करण्यासाठी अकलूज शहराध्यक्ष इथे येऊन थांबलेले आहेत 100 मीटर लाईनच्या आत आणि काही ठराविक ठिकाणी पकडलेले आहेत। परत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग काही विशेष कारवाई करताना दिसत नाही। तरी पण आम्ही लढा शेवटच्या क्षणापर्यंत देणार। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे म्हणतात। आमच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे असंही वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। बाब असे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणाने लढवत आहे। निर्विवादपणाने आमचं स्पष्टपणाचं बहुमत हे परवाच्या दिवशी दुपारी याच वेळेला याच्या अगोदरच निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय लगेच होईलच। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय मलेशिया दौऱ्यावर आहेत। कुआलालंपूर इथे भारतीय समुदायाला त्यांनी संबोधित केलंय। हे स्वागत भारत नेहमीच लक्षात ठेवेल अशी प्रतिक्रिया यावेळी मोदींनी दिली। तर पंतप्रधान मोदी 2 दिवसीय मलेशिया दौऱ्यावर आहेत। कुआलालंपूर इथे भारतीय समुदायाला त्यांनी यावेळी संबोधित केलेलं आहे। हे स्वागत भारत नेहमीच लक्षात ठेवेल अशी भावना देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।